राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना धनगर आरक्षणाची मागणीही जोर धरत आहे। अनेक ठिकाणी आंदोलने केली जात आहेत। सरकारकडून आश्वासन मिळूनही एसटी आरक्षण दिले जात नसल्याने आलेल्या नैराश्यातून लातूर जिल्ह्यातील आष्टी या गावच्या रमेश चंद्रकांत फुले वय 36 या तरुणाने रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली होती। आंदोलने करूनही आरक्षण मिळत नसल्याने आपण नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचे त्यात लिहिले आहे। मयत सुरेश फुले यांचे 12वी पर्यंत शिक्षण झाले असून त्यांच्या पश्चात 2 मुले, मुलगा, पत्नी, आई वडील, भाऊ, भावजे, पुतणे असा परिवार आहे। गुंठाभर ही शेती नाही आणि शिकून नोकरीही नाही, त्यामुळे घर प्रपंच भागवण्यासाठी तो शेतमजुरी करायचा। सत्तेवर आल्यावर पहिल्याच मंत्री मंडळात धनगरांना आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते। त्यानंतर ते सत्तेवर आले, दरम्यान सरकार कोसळले, ते पुन्हा एकदा सत्तेवर आले, पण धनगरांच्या तोंडाला पानेच पुसली गेली। मराठा आरक्षणाकडे सरकार गांभीर्याने पाहत आहे, मात्र धनगर आरक्षणाकडे दुर्लक्ष केले जात आहे अशी भावना तो नेहमीच व्यक्त करायचा।